चाकण परिसरातील औद्योगिक वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कॉर्निंग इंडियापासून जो पर्यायी रस्ता करण्याचं काम आत्ता चालू आहे, हे काम गेले कित्येक वर्ष बंद होतं. प्रशासनाकडनं या कामात आत्ता थोडीशी गती देण्यात आली आहे. वराळ येथील कॉर्निंग कंपनीपासून पुढे बिरदवडी गावापर्यंत प्रस्तावित रस्ता विकसित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणातील वाहतूक या मार्गावर वळवली जाणार असल्याने बिरदवडी गाव वाहतूक कोंडीचे नवे केंद्र ठरू शकते, अशी चिंता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत आपण स्थानिक नागरिक यांच्याकडनं याबाबत जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? खरं पाहिलं तर MIDCचा 5वा टप्पा या ठिकाणी येत असताना रस्त्याचा मूलभूत प्रश्न तयार झाला. मोठ्या प्रमाणामध्ये 10-15 गावं ही वाहतूक कोंडीने त्रस्त आली. ज्यावेळेस तुम्ही 5व्या टप्प्याचं भूसंपादन करता त्यावेळेस नवला कुंभरे मार्गे आंबीवरून जो पुणे नाशिक महामार्गाला येणारा 75 मीटरचा रस्ता आहे, त्या रस्त्याचं भूसंपादन करून तो रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची जबाबदारी होती. परंतु 5व्या टप्प्याचं भूसंपादन झालं, अनेक कंपन्यांची शेड उभी राहिली. अजून देखील या रस्त्याचं भूसंपादन किंवा अजून अडचणी तयार झालेल्या आहेत, त्या सोडवल्या नाही. त्या सोडवणं गरजेचं होतं. त्यानंतर कोरेगाव ते किवळे हा एक रस्ता आहे, ज्या रस्त्याला पर्यायी रस्तासुद्धा म्हणून वापरता येईल. त्या रस्त्याचं काम देखील PMRD कडून मंजूर आहे, परंतु ते काम देखील का थांबलंय माहीत नाही. तो रस्ता आला तरी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक चांदूस मार्गे किवळे मार्गे खेळला जाईल आणि ह्या आंबेठाण परिसराचा ताण कमी होईल. याकडे देखील प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच याबाबत आपल्याशी बोलण्यासाठी आणखी काही शेतकरी बांधव इथं आहेत, पण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल आपण? खरं तर महाराष्ट्रात किंवा देशभर कुठेही ज्यावेळेस MIDC किंवा तत्सम कोणत्याही याच्या डेव्हलपमेंटसाठी सरकार जागा घेतं, त्यावेळेस तेथील रस्ते, पाणी, कचरा ह्या योजना आधी पूर्ण करतं आणि नंतर ते प्लॉट किंवा ती जागा त्या इंडस्ट्रीला किंवा त्या कंपनीवाल्याला दिली जाते. तसं काही न होतं, इथं सगळं उलटं झालं. आधी MIDCने हे 5 टप्पे जे केले त्याच्यात आधी MIDCने ते प्लॉट अलर्ट करून कंपन्यांची बांधकामं चालू झाली, पण रस्त्यांची कामं ही जशी हवीत, ज्या पद्धतीने करायला हवी होती, ज्या पद्धतीने ॲक्विजिशन व्हायला पाहिजे होतं. आता हा कॉर्निंग ते डायमंड चौक हा जो रस्ता आहे, हा त्याच वेळेस जर समजा ॲक्वायर केला असता तर आत्तापर्यंत हा ताण आला नसता. दुसरी गोष्ट याच्यात जबाबदारी घेणं म्हणजे MIDCचे अधिकारी असू, PWD असू, PMRD असू किंवा MSCB असू, अगदी MNGL, म्हणजे काही रस्त्यांवर आमच्या इथं असं आहे की फक्त MSCBचे पोल, MNGLचे पोल याच्यामुळं हा या अंतर्गत रस्त्यांना अडथळे ठरत आहे. त्यावरील खड्डे, कारण आत्ता हा जो रस्ता होतोय म्हणजे वासुली फाटा ते खाली चाकणपर्यंत, तर याच्यावरती ह्या रोडला अप्रोच होण्यासाठी 2 ते 3च रस्ते आणि ते खूप छोटे आहेत की ते त्याचा उपयोग करू आणि त्याच्यावर काहीही काम होत नाही. दर पावसाळ्यात ते खराब होतात. त्या रस्त्यावरनं ह्या रस्त्यावर यायला पण अप्रोच चांगला झाला पाहिजे, तरच या रस्त्याचा खरा उपयोग होऊन बाकीचे जे रस्ते आणि MIDCतली जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होण्यास नक्कीच उपयोग होईल. तरी ह्या सर्व याच्यासाठी जबाबदार कोण हे पण ठरवणं फार महत्त्वाचं आहे. फक्त शासनाला, सरकारला दोष देऊन किंवा आपण राजकीय पुढाऱ्यांना दोष देऊन पण नाही. खाली आल्यानंतर त्याच्यावर फंड्स उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नक्की डेव्हलपमेंट कसं होतंय, ते कसं केलं गेलं पाहिजे, किती वेळेत केलं गेलं पाहिजे, याला काहीतरी कालमर्यादा पाहिजे. ही सगळी बाबूगिरी, बाबूशाही आणि हे जे सगळे शासकीय अधिकारी आहेत हे सर्वस्वी या जबाबदार आहेत. धन्यवाद. आपण काय सांगाल? गेल्या वेळी आपण जर पाहिलं तर आंबेठाण गावामध्ये 100 मीटर जो रस्ता होता त्याचं जे खड्डे असल्यामुळं वाहतूक कोंडी आंबेठाण रोडला होत होती. त्यावेळी ग्रामस्थांनी मीटिंग घेतल्यानंतर प्रशासनाला त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यानंतर तो 100 मीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी 2 दिवसाचा वेळ दिला होता. पण त्यावेळी 4 खड्डे बुजवण्यासाठी 1 दिवसाचा अवधी मिळाला आणि 4च खड्डे बुजवले गेले. पूर्णपणे 100 मीटरचं काम त्या ठिकाणी काही झालं नाही. ते पूर्ण होणं गरजेचं होतं. तर त्यावेळेस प्रकर्षाने एक बाब दिसून आली की जसं की MNGL झाले, HPCL झालं, याच्या लाईन ज्या आंबेठाण वासुलीच्या रस्त्याच्या मधोमध किंवा आजूबाजूला गेलेल्या आहेत, या पूर्णपणे माझ्या म्हणजे एक माहितीप्रमाणे आत्ता जो 5वा टप्पा आहे, या 5व्या टप्प्याच्या दोन्ही बाजूला जर या लाईन गेल्या तर अंतर्गत गावातली जी वाहतूक आहे किंवा अंतर्गत जे रस्ते आहेत त्याचा विकास लवकरात लवकर होईल. आणि आपण त्या दिवशी पाहिलं की पूर्ण चाकणमध्ये वाहतूक कोंडी झाली होती की 100 मीटर फक्त ते खड्डे बुजवण्यासाठी त्यावेळेस पाहिलं गेलं. तर जर आंबेठाण आणि वासुली हा जो रस्ता आहे हा MIDCचा खूप मोठा दुवा आहे आणि या रस्त्याकडे खरं तर प्रशासनाचं कायम दुर्लक्ष आहे. जे काही पावसाचं पाणी असेल
त्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूला ड्रेनेज लाईन याची तातडीने आवश्यकता आहे, ते सुद्धा झालेलं नाही आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून आपण या ट्रॅफिकला तोंड देत आहोत. याच्यामध्ये 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा हा रस्ता अजूनही सुरू झालेला नाही. त्या दिवशी आमच्या गावामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता या 5व्या टप्प्यातलं 750 मीटरचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. पण ते काम आम्ही आज गेल्या महिनाभरापासून पाहतोय की त्याच परिस्थितीमध्ये आहे. या कामाला गती मिळालेली नाही. आमची इच्छा होती की पावसाआधी हा रस्ता पूर्ण झाला तर पावसाळ्यामध्ये जी आंबेठाण वासुलीवरती जी वाहतूक होणार होती ती पर्यायी वाहतूक या बाजूने जाईल आणि आजूबाजूची जी आमची 6-7 गाव आहेत त्यांना या ट्रॅफिक मुक्तीपासून दिलासा मिळेल. पण आता इथे आल्यानंतर आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतंय की यावर्षी हा रस्ता काही पूर्ण होणार नाही. तर शासनाला आणि प्रशासनाला मनापासून विनंती आहे की आपण हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा. पर्यायी शेतकऱ्यांचे जे काही मुद्दे असतील ते आपण लवकरात लवकर मार्गी लावावेत, कारण लवकरात लवकर हा रस्ता सुरू करावा अशी मी विनंती करतो. नक्कीच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी या पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येणार आहे. या कामाला लवकरात लवकर गती मिळून स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिक उद्योजक यांना नक्कीच फायदा होणार आहे. डिजिटल प्रभात पुणेसाठी मी कल्पेश भोई, चाकण, पुणे.